वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो, सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते भगतसिंग आणि सुखदेव यांच्या नावाशी राजगुरू यांचं नाव कायमचं जोडलं गेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेते क्रांतिकारक लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ऐन तारुण्यात या तिघांनी पोलीस अधिकारी जॉन पी सॉन्डर्स याची हत्या केली. एकाच दिवशी एकाच वेळी फासावर जात या क्रांतीवीर त्रिकुटानं इतिहास घडवला. ऐकूयात पुणे जिल्ह्यातील क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांच्या प्रेरणादायी क्रांतिकार्याची कहाणी. पुण्याजवळ खेड येथे 24 ऑगस्ट 1908 या दिवशी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात शिवराम यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव पार्वतीमाई तर वडिलांचं नाव हरिनारायण राजगुरू होतं. शालेय शिक्षण सुरू असताना इंग्रजी विषयातील अपयशामुळं वडील हरी राजगुरू आणि त्यांचे बंधू दिनकर यांना आपल्या नवविवाहित पत्नीसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. आईनं तेल आणण्यासाठी दिलेले 9 पैसे आणि बहिणीनं अंजिरासाठी दिलेल्या 2 पैशांसह अंगावरच्या कपड्यांनिशी त्यांनी आपलं घर सोडलं. ते चालत आधी नाशिक येथे गेले. त्यानंतर शिक्षणासाठी म्हणून थेट काशीला वाराणसीत पोचले. तेथे त्यांनी विद्यायन आणि संस्कृत विषयांचा अभ्यास केला. राजगुरू यांनी अल्पावधीत सिद्धांत कौमुदी अर्थात संस्कृतवश उखोद्गत केल्याचं सांगितलं जातं. या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावं क्रांतिकारकांची माहेरघर होती. काशी येथील पंडित मदन मोहन मालवीय यांचं काशी अर्थात बनारस हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचं आश्रयस्थान आणि गुप्त केंद्र होतं. मध्यंतरीच्या काळात राजगुरू यांनी अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथून व्यायाम विशारदाची पदवी मिळवल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर ते पुन्हा काशीला परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांच्याशी राजगुरू यांचा परिचय झाला होता. आपणासारिखे करीती तत्काळ असे आझाद अन दुजांसारखे होती तत्काळ असे राजगुरू हे दोघे एकत्र आले. त्यांचे 36 गुण जुळले. इंग्रज सरकारची 36चा आकडा हेच या गुणांचं फलित होतं. आझाद यांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतलं. ते 1924 मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन अर्थात HSRAचे सदस्य झाले. या संस्थेतील क्रांतिकारकांमध्ये त्यांना रघुनाथ या नावानं ओळखलं जायचं. या संघटनेचे सदस्य म्हणून पंजाब, आग्रा, लाहोर आणि कानपूर या शहरांमधील तरुणांना त्यांच्या संस्थेशी जोडण्याची जबाबदारी राजगुरूंवर सोपवण्यात आली होती. राजगुरू हे अल्पावधीतच आझाद, भगतसिंग, यतींद्रनाथ दास आदींचे जिवलग मित्र बनले. भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या ध्येयासाठी आणि देशासाठी हौतात्म्य पत्करण्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचं वागणंच विलक्षण होतं. त्यागासाठी ते कायमच असूसलेले होते. आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करण्याची वेळ आली तेव्हा तुझ्याजोगं काम निघालं तर तुला पार्टीचं आमंत्रण मिळेल असं सांगून आझाद निघून गेले. काही दिवसानंतर राजगुरू करू शकतील असं काम निघालं. पार्टीतील एका पितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिववर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले, पण पिस्तूल एकच असल्यानं आणि फितूर हा जीवाला घाबरून क्वचितच घराबाहेर पडत असल्यानं त्यांची पंचाईत झाली. दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि 3 दिवसानंतर ते पिस्तूल न घेताच परतले. सायंकाळी वर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागी पोचले. त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाईट, गोळ्यांचे आवाज पाहून राजगुरूंनी मोहीम फत्ते केल्याचं
त्यांनी ओळखलं. राजगुरूंनी एकाच गोळीत काम फत्ते करून मथुरेकडील रेल्वे रुळातून पळ काढला. पोलिसांचा गोळीबार चुकवण्यासाठी रेल्वे रुळांवरून उडी मारून ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्यानं तुडुंब भरलेलं होतं. पोलीस त्या ठिकाणी येऊन पोचले. चारही बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबार सुरू केला. 2 ते 3 तास ही शोधमोहीम सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल पाण्यात काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पना देखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यावर राजगुरू मथुराच्या दिशेने पुन्हा पळत सुटले. पुढील 2 स्थानकं त्यांनी पळतच पार केली. नंतर बसमधून मथुरेत गेले. तेथे यमुनेकाठी कपडे धुवून वाळूतच झोपले. 3ऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मा आणि अन्य क्रांतिकारी सहकाऱ्यांना धक्काच बसला. त्या काळी एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आलेल्या सायमन कमिशनच्या विरोधात पंजाब केसरी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. पोलीस अधिकारी जेम्स स्कॉट याच्या आदेशावरून या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारात गंभीर जखमी झालेल्या लाला लजपत राय यांचा 17 नोव्हेंबर 1928ला मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी लाहोरला झालेल्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी बसंती देवी गरजल्या, लालजी की चिता की आग ठंडी होने से पहले ही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिए. त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंग व्याकुळ झाले. त्यांनी पार्टीच्या बैठकीत स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव मांडला. हे काम भगतसिंग करू शकत होते, पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टानं पेटून उठले. आझाद, भगतसिंग, सुखदेव, जयगोपाळ यांच्या समवेत राजगुरू यांनाही या मोहिमेत सामील करण्यात आलं. 17 डिसेंबर 1928 या दिवशी लाहोर येथील पोलीस मुख्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जयगोपाळनं भगतसिंग यांना हाच स्कॉट असावा अशी खूण केली. यावर भगतसिंग यांनी हा स्कॉट नसावा असं खुणेनंच सांगितलं. पण ही खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी त्या गोऱ्या साहेबाच्या दिशेने पळत जात त्याच्यावर गोळी झाडली. ते पाहून भगतसिंग यांनी पुढे येत आपल्या पिस्तुलातून 7 ते 8 गोळ्या झाडून साहेबाला ठार केलं. मात्र तो स्कॉट नव्हे तर जॉन पी सॉन्डर्स होता. गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील पोलीस धावतच बाहेर आले. त्यातील एक अधिकारी राजगुरूच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतकं जोरात खाली आपटलं की सर्व गोंधळ संपेपर्यंत तो अधिकारी उठू शकला नाही. सॉन्डर्सच्या हत्येनंतर भगतसिंग संपूर्ण वेशभूषा बदलून रेल्वेतून हावडा येथे जाण्यासाठी निघाले. यावेळी भगवतीचरण वोहरा यांच्या पत्नी दुर्गावती देवी अर्थात दुर्गा भाभी यांनी मोठ्या धाडसानं भगतसिंग यांची पत्नी असल्याचं नाटक करत तान्ह्या बाळासह त्यांच्याबरोबर प्रवास केला. राजगुरूजी त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंग यांच्याबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून एकाच गाडीतून लाहोरहून निसटले. ही ट्रेन लखनौला आल्यावर राजगुरू उतरून काशी येथे गेले. तेथे अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर कंपनी बागेत राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग सुरू केला. राजगुरूंच्या या धारिष्ट्याला सीमा नव्हती. राजगुरू काशीमध्ये उघडपणे निर्भयतेनं वावरत होते. इतकंच नव्हे तर तेथील गणेशोत्सवात त्यांच्या धनुष्यबाणांचं कौशल्यही लोकांनी पाहिलं. मात्र इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल याची कोणालाही कल्पना आली नाही. अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. उत्तर प्रदेशात काही काळ घालवल्यानंतर राजगुरू नागपूरला गेले. तेथे त्यांनी एका संघ कार्यकर्त्याच्या घरी आश्रय घेतला. 30 सप्टेंबर 1929 या दिवशी नागपूरहून पुण्याला जात असताना ब्रिटिशांनी त्यांना पकडलं. त्याच दरम्यान भगतसिंग, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकही ब्रिटिशांच्या हाती लागले. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये
राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या तिघांनाही मित्र भेटल्याचा आनंद झाला. सर्व क्रांतिकारकांना आपलं भविष्य माहीत होतं. ब्रिटिशांकडून या क्रांतिकारकांचा छळ केला जात होता. त्यामुळं सर्वांना राजकीय बंदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी सुरू केलेल्या उपोषणात राजगुरू होतेच. रबरी नळीनं जबरदस्तीनं दूध पाजण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांमुळं सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र या स्थितीतही सर्वजण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते. दरम्यान या लाहोर खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. ब्रिटिशांच्या आमिषानं जयगोपाळ हा फुटला. तो सरकारी साक्षीदार बनला होता. 7 ऑक्टोबर 1930 या दिवशी न्यायालयानं राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या तिघा धाडसी क्रांतिवीरांना फाशीची शिक्षा ठोठावली. या तिघांना 24 मार्च 1931 या दिवशी सकाळी फाशी दिलं जाणार होतं. राजगुरू यांची हौतात्म्याची भावना इतकी पराकोटीची होती की आपल्या आधी भगतसिंग किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती. जनक्षोभाच्या भीतीनं ब्रिटिश सरकारनं ऐनवेळी निर्णय बदलून अतिशय गुप्तता राखत 23 मार्च 1931 या दिवशी सायंकाळी 7:33 तिघांना फासावर लटकवलं. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील सतलज नदीच्या किनारी हुसैनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हुसैनीवाला येथे या तिघांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आलं आहे. शिवराम हरी राजगुरू यांचं जन्मगाव खेडचं नाव बदलून राजगुरुनगर असं करण्यात आलं आहे. भीमा नदीच्या काठावरील वडिलोपार्जित राजगुरुवाडा हे त्यांचं जन्मस्थान शिवराम हरी राजगुरू स्मारक म्हणून विकसित करण्यात आलं आहे. कधीतरी या महान क्रांतिवीरांच्या स्मारकांना भेट देऊन त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतिवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.